लाडक्या बहिणीने नंबर हाणला बाबा, उठूनच गेल्या. चला आणखी बाहेर राहिले. मी म्हणलं नाही की कार्यक्रम शेवट झाला. मी उठा म्हणल्याशिवाय कोणी उठायचं नाही. सगळ्याला हात जोडून विनंती आहे. चला शेवटचं बारोड आहे. सुंदर असं नियोजन मौजे सेलो या नगरीमध्ये चालू असलेला साई महोत्सव यांच्या या सेलू नगरीमध्ये आज आवर्जून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा आजचा आलेला हा योगायोग. एक जाता जाता एक वाक्य सांगून जाईन मी, लक्ष देऊ नाही का? जाता जाता एक वाक्य सांगून जाईल, लक्ष देऊ नाही का? मावशी, देवाने मावशी हा अनमोल असा नरदेह दिलाय. फक्त आता लक्ष देऊ नाही का? मी इतक्या वेळ तुम्हाला सोंग आणून दाखवले, बरोबर आहे? लक्ष देऊ नाही का माझ्याकडं? मावशी, मी तुम्हाला इतक्या वेळ सोंग आणून दाखवले म्हणजे मी तुम्हाला भुलीची इंजेक्शनं दिली. काय झालं? भुलीची इंजेक्शनं दिली. 11 वाजले तुम्हाला, तरी तुम्हाला चांगली बोल चढली. हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे. कोणी जर आता हल्लात तर टाका चुकल. टाका चुकल्यानंतर टाक्यात पू होईल. टाक्यात पू झाल्यानंतर ऑपरेशन फेल. पुन्हा तुम्ही सुद्धा फेल. हां, असं आनंदात फ्रेश बसायचं जरा. हां, चला सुंदर असं नियोजन मौजे चालू असलेला साई महोत्सव. आजचा 5वा दिवस, 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. एक जाता जाता वाक्य सांगून जाईल, लक्ष देऊ नाही का? चला. देवाने मावशी हा अनमोल असा नरदेह दिला. हे नर मॉडेल आहे. शेवटची पाळी एक मनुष्य चुकलिया वर्म फेरा पडे. देवाने अनमोल असा नरदेह दिला मावशी. जसा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा अनमोल असा देवाने नरदेह दिला. म्हणून याचं काहीतरी हित करा, याचं काहीतरी हित करा. हित जर करायचंय तर मावशी, तुम्हा आम्हाला काही जगाच्या वेगळं काही करण्याची गरज नाही. हित जर करायचंय तर तुम्हा आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. बघा, कळतंय का? चांगलं वागता तुम्हा आम्हाला काय का? तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा, नाही वागता आलं तर नका वागू. पण जी चांगलं वागतंय त्याला तरी मात्र अडवू नका. धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करत चला. आता श्रीरामनवमीच्या दिवशी पूर्ण सेलो नगरीमध्ये सगळ्याला सुलबंद जेवणाचं हा महाप्रसाद आहे. तर सहकार्य करत चला. मला सहकार्य, कोणतं सहकार्य करायचं माता बहिणीने, की या ठिकाणी 5 किलोच्या बॅग आहे, 10 किलोची बॅग आहे. जसं आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीनं सहकार्य करत राहायचं. या ठिकाणी पीठ आहे, पीठ घेऊन जायचं आणि पोळ्या करून आणायच्या. वा, असं सहकार्य करत चला. एक वाक्य सांगून जातो बघा. एवढं वाक्य प्रत्येकाने घरी घेऊन जायचं. बघा, कळतंय का? लक्ष देऊन नाही केलं तरच कळलं. इकडं माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. एखाद्याचं घर पेटलं असेल तर पेटू द्या. बघा, कळतंय का? एखाद्याचं घर पेटलं असेल तर पेटू द्या. ते तुम्हाला विझवता आलं तर विझवा, नाही विझवलं तर त्या घराला फरक पडत नाही. त्याच्यावर राखेल मात्र वाचू नका. जीवनामध्ये 4 गोष्टी चांगल्या आचरणात आणा आणि माणूस म्हणून कसं जगता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा. हां, तर आता तसा विचार केला तर मावशी, तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. लक्ष देऊ नाही का? करता करविता तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. चाले हे शरीर कोणाची असत्य, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. हां, ऐका, तसा विचार केला तर मावशी, तुमच्या आमच्या हातात काय हो? खरं सांगा, तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. इथून घरी जायल्याची गॅरंटी नाही तुमची आमची. एक पाठीमागे आता बुलढाणा साईडला एक नवीन रोग आलता बघा, मध्ये काय ते टक्कल व्हायरस आलता. पहिल्या दिवशी डोकं खासतंय म्हणत, दुसऱ्या दिवशी केस गळत्यात आणि तिसऱ्या दिवशी चप्पी, सोपडा, साप. कवा काय होईल ते सांगता येत नाही. म्हणून तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. मला आवर्जून तुम्हाला सांगावं वाटतं मावशी, पाप केलं पुण्य केलं कुणी जरी नाही बघितलं ना, तो तरी जगाचा मायबाप बघायला समर्थ आहे. म्हणून मला म्हणावं वाटतं,